माय मोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळय आयच्यो हेडलायन्स. शुक्रारा राती कडेन शिर्ली NH-66 जालो भिरांकूळ अपघात. गाडयेन दुचाकीक धपको दिल्ल्यान दुचाकी चलोवपी गंभीर जखमी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण बंद पडिल्लो गोंयांतलो खण व्यवसाय फुडल्या 2 वर्सांत जातलो सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहान दिले आश्वासन. गोयचे लोकसभेचे मतदान 7 मेक. भाजपाची दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी धेंपोचो आंबावली नेटान प्रचार. लोकांचो लाभलो भरपूर प्रतिसाद. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. राज्यात अपघातांचे सत्र चालूच आसा. शुक्रारा राती कडेन शिर्ली NH-66 अशाच एका भिरांकूळ अपघातात कारवारच्यान मडगांव वचपी गाडयेन दुचाकी चलोवप्याक नेटान धपको दिल्ल्यान दुचाकी चलोवपी गंभीर जखमी जाला. ताचेर गोमेकोत उपचार चालू आसा. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज आमच्या फाटल्यान पळयता नॅशनल हायवे 17 आनी जी 66 केले कडेन आसा ह्या हेजेर राती 10 10:30 सुमार एक एक्सिडेंट जालो. आणि ही जी आमच्या फाटल्यान जी गाडी दिश्टी पडटा ही 4 व्हिलर गाडी जी आसा ही कारवारच्यान मडगांव येताली. आणि हो जो बायकवाले आसा हो मडगांव साकून राती काम करून आपल्याल्या घरा बाळ्ळे हांगा वतालो. जेन्ना शिल्ले हांगा पावलो त्या टायमार ही जी गाडी येताली ही फास्ट येताली आणि ह्या गाडयेचो कंट्रोल गेल्ले कारणान ह्या बायकवाल्याक तेणी धपको दिलो. आणि हो बायकवाल जो आसा हो सिरियसली इंजर्ड जाले कडेन आसा. सध्या ताका बांबोळी हॉस्पिटलांत तेजेर उपचार चालू आसा. ह्या बायकवाल्याक जवळ 2 ऑपरेशनां करपा पडटलीं. जेन्ना आमी पुलिसेक ह्या बद्दल विचारलें मडगांव पुलीस हांगा पावले तेणी पंचनामे केले कडेन आसा. आणि तांकां विचारलें तेणी सांगलें की ताका सध्या मडगांव व्हेलो मडगांवच्यान बांबोळी शिफ्ट केले कडेन आसा म्हणटा. आमी सदांच मागता की हो जो रस्तो आसा हो रुंद करचो हो वायडनींग करचो. हांगा साकून ऑलरेडी PWD एक्वायर केलो जागा आसा पूण PWD आजुनूय हो रोड रुंद करपाचो पळयना या वायडनींग करपाचो पळयना. एक हायवेचेर एक्सिडेंट जालो मनीस जितू उरला काय कितें म्हणटा तुमी पळोवचो. कितलीशे एक्सिडेंट जाले सगळे एक्सिडेंटां लोक मरत आसात. मारो एक्सिडेंट आणि हांव बेकरी आसा थंय ताचे पयलीं आशिल्लो. ओके सो तो जी गाडी आसा कार आसा पळय ती फ्रॉम कारवार टू मडगांव वयताली. आणि तो असो स्पिडीचे आशिल्लो ताणें स्पीड ब्रेकर सुद्दां पळोवना. जेन्ना सेकंड स्पीड ब्रेकर जेन्ना क्रॉस केलो तेन्ना तो म्हणटा आपल्याक निडायल म्हणून. आणि तो रॉंग सायड वचून जो मडगांवच्यान बाळ्ळे वचपी 2 व्हिलर आशिल्लो ताका असो धपको मारून ताणें उडयलो शेतान गेले. म्हाका दिसता बिकॉज ऑफ दॅट स्पीड ब्रेकर तो लॉस द कंट्रोल. तो कारवार आसा पळय तो कंट्रोल लॉस जालो आणि ताणें भुरग्याक धपको मारून थंय उडयलो. भुरग्याचो हात फ्रॅक्चर जालो आणि पांयाकूय बरो मार लागलो. तो गाडी ड्रायव्हरा कांय जावना. 4 व्हिलर असो जो ड्रायव्हर आशिल्लो ताका कांय पूण हो सिरियस आसा. हय सिरियस म्हळ्यार उलयतालो आमी ताका उदक बी काडून ताका थंय दवरलो. म्हाका दिसता ते हेल्मेट आसून तो भुरगो साल्वार. आणि सेकंडली ते झाडांचेर पडलो. तो झाडां आसा पळय झोपा आसा काडे तातूंत पडून बिकॉज ऑफ दॅट आय थिंक सो म्हाका दिसता जे स्पीड ब्रेकर जे रमलस घाल्ले पळय तांचो एकूच खांब तर घातले न्हू गाडी ऑटोमॅटिकली सुरू जातली. गाडा 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 चड घालता एक कंट्रोल लॉस जाता. लॉस जालो कंट्रोल आनी तो स्पीड रायट सायडीन आनी भुरग्याक गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकार आणि भक्ती पैबाळगी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण बंद पडिल्लो गोंयांतलो खण व्यवसाय फुडल्या 2 वर्सांत परतून सुरू करपाचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहान दिले. तशेंच 4 जुना उपरांत काँग्रेसीक देशभर काँग्रेस धुंडो यात्रा काडची पडटली कारण ते उपरांत काँग्रेसीत कोणूच उरचो ना अशें म्हणत तांणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हाचेर टिका केली. लोकसभा वेंचणुकेच्या भाजपा उमेदवाराच्या प्रचारा खातीर म्हापशा बस स्टँडार शुक्रारा जाहीर सभा घडोवन हाडली. ही सभा अमित शाह गोंयांत येवपाच्या निमतान दवरिल्ली. मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार, लोकसभा वेंचणुकेचे उमेदवार आणि हेर पदाधिकारी कार्यावळीक उपस्थित असले. गोंयांतलो खण व्यवसाय आनीक 2 वर्सांनी सुरू जातलो अशें अमित शाहान सांगले. गोवा की दोनों सीटों का फैसला आपको करना है, मगर जब गोवा के सारे मतदाता मत डालने जाए
तो आप ये बात जरूर याद रखना कि आप सिर्फ 2 सांसद नहीं चुन रहे हो। आने वाले 5 साल के लिए भारत का भविष्य किस पार्टी के हाथ में हो, किस व्यक्ति के हाथ में हो, वो तय करने का काम आप करने जा रहे हो। मगर भगवान न करे और ये इंडिया अलायंस को बहुमत मिल जाए तो भारत का प्रधानमंत्री कौन होगा? बता सकते हैं क्या? शरद राव इस देश को संभाल सकते हैं? गोवा वालों बताओ हाँ या ना? संभाल सकते हैं? ममता बनर्जी संभाल सकती है? बीमार स्टालिन संभाल सकते हैं? उद्धव ठाकरे जी संभाल सकते हैं? और अंत में एक बार पूछता हूं, राहुल बाबा संभाल सकते हैं क्या? अरे क्यों हंस रहे हो भाई? वो भी कांग्रेस के बड़े नेता है। भाई और बहनों, ये लोग देश नहीं संभाल सकते। नहीं हुआ। यहां पर सुप्रीम कोर्ट के एक जजमेंट से पूरा माइनिंग बंद पड़ा है। मैं आज ये प्रमोद हमारा थोड़ा शर्मिला आदमी है, आपको नहीं बताएगा। 10-10 बार यहां से सभी को लेकर दिल्ली आया है, मेरी ऑफिसों के चक्कर काटे हैं। हम दोनों साथ में प्रधानमंत्री के पास गए और माइनिंग ब्लॉक्स का ऑक्शन भी हो गया। 8 ब्लॉक आवंटित भी हो गए, एक में माइनिंग भी चालू हुई। और मोदी का गारंटी सुन लो, 2 साल में गोवा का पूरा माइनिंग इंडस्ट्रीज पहले की तरह धमधमाट कर चलने लगे। हमारे उत्तर गोवा में श्रीपाद भाऊ लड़ रहे हैं, वरिष्ठ नेता है भारतीय जनता पार्टी के, सालों से आपका प्रतिनिधित्व करते हैं। एनडीए ने इतने छोटे से प्रदेश में नई सड़कों के लिए 36 करोड़ रुपया दिया। प्रधानमंत्री आवास योजना 37 करोड़, स्वास्थ्य के लिए 55 करोड़, आयुष्मान भारत योजना सिर्फ उत्तर गोवा में 30,000 लाभार्थी, उज्ज्वला योजना हजारों कनेक्शन और 100% घर में नल से जल पहुंचाने का काम श्रीपाद भाऊ ने किया है। इंडिया अलायंस वालों को पूछना चाहिए कि आप गोवा और देश के विकास के लिए आपका नक्शा क्या है? उत्तर और दक्षिण में मुझे विश्वास है कि गोवा की जनता दोनों सीटें मोदी जी के झोली में डालेगी और जब 400 कमल का माला बनेगा तब मेरे गोवा के भी 2 कमल दीप्यमान होकर भारत माता की मूर्ति पर दिखाई पड़ेंगे। गोवा 365 खातीर नितीक्षा गावकार, गौतमी गावकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक लहानसं विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. उमेदवारांचो प्रचाराचो नेट आणि आपुणूच जैतिवंत जावपाचेर आत्मविश्वास दिसपाक लागला. काँग्रेस आपलो जाहीरनामो घेवन प्रचार नेटान करपाक लागला. तशेंच उत्तर गोंयच्या जाग्यार सुमार 40 ते 50 हजार मतांनी जैतिवंत जावपाचो आत्मविश्वास रमाकांत खलपान उक्तायला. जाल्यार दोनूय काँग्रेसीच्या उमेदवारांक वेचून दिवचे अशी मागणी शिवोली ब्लॉक काँग्रेसीन केल्या. पूण कोण जैतिवंत जातलो हे 4 जूनाक कळटलेच. पळयात काँग्रेसीची प्रचार सत्ता. काँग्रेस आपलो जाहीरनामो घेवन घराघरात प्रचार नेटान करपाक लागला. पळोवया पेडणेचो प्रचार. आता तुम्ही फिरतात न्ही, आता फिरता आसतना तुमकां लोकांचो फील कसो आसा? लोक तुमकां कसली अपेक्षा धरतात तुमचे लोक कडेन? अपेक्षा धरतात की पहिलो जो प्रश्न करतात तो सिलिंडराचो करतात, पहिलो जो प्रश्न करतात तो कडधान्याचो करतात, पहिलो जो प्रश्न करतात तो एम्प्लॉयमेंटाचो करतात. आणि खरोखरच हेंच्यांनी जो काय एम्प्लॉयमेंट दिता म्हणून सांगले ते अक्षरशः लोकांक लुबाडले, नाडले. कांयच एम्प्लॉयमेंट हेंच्यांनी दिवंक ना. आणि जो तेंच्यांनी महागाई केली ती लोक अक्षरशः घामाघूम जातात बोलपाक. ज्याच्या घरात एखादो गव्हर्नमेंट सर्वंट ना
त्यांचं कसा घर चलतला किंवा ते कसे घर चलयते ते बाबडे त्यांकाच खबर आसा. अशी परिस्थिती ह्या सरकारान केल्ली आसा. आणि ज्या ठिकाणी आम्ही ज्या घरान वयता ते म्हणतात बाबा आमकां हें सरकार पुरो, आमकां काँग्रेसच सरकार जाय असो प्रतिसाद आमकां मेळटा. आणि हे जर दोनूय कॅन्डिडेट आमचे निवडून येयले इंडियन अलायन्साचे जाल्यार खरोखरच जो भारताचो आमचो पंतप्रधान जातलो आमच्या इंडियन अलायन्साचो, तो हे दोनूय कॅन्डिडेटांक तेंचो सपोर्ट आसतलो. आणि ह्या दोन कॅन्डिडेटा खातीर खरोखरच आमचो जो पंतप्रधान आसतलो. लोकसभा उत्तर गोंयच्या जाग्यार सुमार 40 ते 50 हजार मतांनी जैतिवंत जावपाचो आत्मविश्वास उत्तर गोंयचो उमेदवार रमाकांत खलपान उक्तायला. तशेंच गोंयचे ज्वलंत विशयाचेर ताणें ह्या वेळार बोट दवरला. माझ्या समोर येयल्ले आसा प्रथम मुद्दो येयलो आसा तो बेकारी मोठ्या प्रमाणात वाडल्या संपूर्ण गोव्यान. आमच्या किनारपट्टीची तर अक्षरशः वाताहत लागलेली आसा. कसल्याच प्रकारची सुविधा ना. इतक्या मोठ्या प्रमाणाच्या जागेसर टुरिस्ट येतात. त्या टुरिस्टांकडे साधी बाथरूम सारखी व्यवस्था मेळना. नदी नाले जे बारीक आसात ते दुर्गंधीन भरलेले आसात. अरुंद असे रस्ते आसात आणि मोठ्या प्रमाणाचेर आमच्या जमनीचेर अतिक्रमणां वेगवेगळ्या लोकां कडल्यान जावपाक लागल्यात. तर लोकांसाठी, गांवासाठी गांव आणि गांवच्या जनतेसाठी गांव हो जो संकल्पना जी आसा ती संकल्पना आमकां परत एकदा फुडें व्हरची पडटली. लीड ही 40-50 हजारच्या आसपास आसतली असो म्हजो आजचो कयास आसा. लीड जनतेच्या शेवटच्या क्षणी जे काही मतं असतले त्याच्यावर सगळे अवलंबून असतली. तरी पण ही कम्फर्टेबल लीड असतली असं माझं निश्चय. म्हारगाय वाडल्या, GST वाडल्या, सामान्य लोकांक रडचें पडटा. हाचेर सरकार कांयच उलयना. देखीक आमच्या दोनूय काँग्रेसीच्या उमेदवारांक वेचून दिवचे अशी मागणी शिवोली ब्लॉक काँग्रेसीन केल्या. हांव लोकांक सगळ्यांक सांगता म्हणजे शिवोलकरांक आमी 15,000 म्हणटा, 15,000 वयर काडपाची ताकद आज शिवोलकरां कडेन आसा. आणि तिडकीन मारा तुम्ही वोट. कारण हांव सगळ्या BJP सांगता, कारण ते लास्ट टायम ती हे करून BJPन गेल्ली आसा. सगळ्या तुमचे अन्याय केल्लो आसा ह्या दिल्यारा लोबोन. त्या खातीर मागता हांव सगळ्या BJPच्या भक्तांकडे की तुम्ही सुद्धा ह्या रेव्होल्युशनान जॉईन जायात. आमचो जो कॅन्डिडेट आसा खलपबाई सर, तुम्ही हो कॅन्डिडेट कित्याक दिला, तुम्ही इतल्या जाणट्या मनशाक कित्याक दिला, असे काहीशे कानार आमच्या प्रश्न पडल्या. तर हांव एक सांगूंक सोदता की आमी असो कॅन्डिडेट दिल्लो आसा की जो कॅन्डिडेट जे ते दोळे ओपन आसा, कानूय ओपन आसा आणि तोंडूय तेंचे चलता असो एक कॅन्डिडेट दिल्लो आसा. 30 ते 35 वर्सां जो मनीस खासदार म्हणून गेला तेचे दोळे बंद आसा, तोंड बंद आसा, कानूय बंद आसा. कळ्ळें न्ही? तेका लागून हांव सांगूंक सोदता की आमच्या अशा कॅन्डिडेटाक तुम्ही जिखोवन दिया. आणि ही आमची इंडिया आघाडी जाल्ली आसा. कोण खंय प्रॉमिसी करून विसरला 3 सिलिंडर हे सगळे नोट जाला म्हणून तेका म्हणटा तेका एक तोडगो कसो. आणि आमचो असो एक मनमेळावू, एक लेखक, साहित्यीक, एडवोकेट असे असलेले आमचे खलपबाई तो आयज आमचो जावन आसा कॅन्डिडेट. गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकार. म्हापशा जाल्ले अमित शाहचे बसकेत कुडणे साखळेच्या 63 वर्सां पिरायेच्या बाबूसो वेरेकाराक हार्ट अटॅक येवन मरण आयले. ताका म्हापशा जिल्लो हॉस्पिटलात व्हेलो. मुख्यमंत्री सावंत ताकतिकेन हॉस्पिटलात पावलो. पळयात पुराय बातमी. हांव पितराक उलयलो मिटिंगेच्या टायमार. आमकां मॅसेज येयली की तेका मातशें बरें दिसना. तेका आमी डायरेक्ट हांगा हाडलो. तो मिटिंगेन बशिल्लो. मिटिंग तरी तेन्ना हांगासर हाडलो. आमचे बाकीचे वांगड गेले. हांगा येवन हें जालो. कितले जाण आसले तुमी? आमच्या गांवांतले खूब जाण आसले. मदीं बसलेले सायडीक. आमी सायडीक बसलेले लास्ट टायम. हांगा येवन हें जालो काय थंय हें जालो? हांगासर. नांव कितें तुजें? बाबूसो. कितें कितें अशें जालें तें काय खबर ना. हांव तेच्या फुडें मागीर येयला न्हू. आतां सगळे बाकीचे आमचे जाले तेच्या वांगडा बसला. आतां हॉस्पिटलान कोण येवन गेल्या? पॉलिटिशियन कोण येवन बी गेल्यात? सेम हांगासर. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. गोंयात 7 वेर लोकसभेचे मतदान जातले. वेचणूक लागीं पाविल्ल्यान प्रचारही नेटान चल्ल्यात. भाजपाची लोकसभा वेचणुकेतली दक्षिण गोंयची उमेदवार पल्लवी धेंपोन आंबावली वाठारात प्रचार केलो. लोकांचोय प्रचाराक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो. पळयात. लाडली लक्ष्मी घेतली. तुका मेळ्ळी मगो लाडली लक्ष्मी? कितले पयशे मेळ्ळे गो? कितले मेळ्ळे? 1 लाख मेळ्ळो. बस. काँग्रेस सरकार असले पळय न्हू तेन्ना असल्यो स्किमी आसल्यो
असल्यो एकूय स्कीम नासली. कोणाक 1,500 दिनासले, कोणाक 2,000 दिनासले, कोणाक 1,00,000 दिनासले. हे पैसे कितें करी, कितें करताले पैसे? ते पैसे खाताले, आपूण खाताले आनी उरलेले दिल्ली धाडटाले. कोणा खातीर? राहुल गांधी खातीर. बरोबर काय नाही? हा, हे पैसे जे असतात, हे एक्स्ट्रा पैसे असताले आपूण खाताले आणि उरलेले पैसे दिल्ली धाडटाले. अरे आयज जर सरकार 2012 मनोहर पर्रीकरांचे सरकार येयल्या उपरांत तुमकां 1,500 रुपया सुरवात केलो, तुमकां जाणटेल्यांक 2,000 रुपया सुरवात केलो. प्रायव्हेट हॉस्पिटलांत ट्रीटमेंट घेतले सुद्धा जाल्यार हेल्थ कार्ड आहा काय ना, तुझ्याकडे DDSSY कार्ड आसा काय ना, तुका विचारता हांव. तुका विचारता कार्ड आसा काय ना? आसा. त्या कार्डाची किंमत कितली? बऱ्याच जणांक कार्डाची किंमत खबर ना. कोण सांगतलो म्हाका? कितले? 3.5 न्हू रे, 2.5 लाख आणि 4 लाख. एक तर ती 4 मनशां आसत जाल्यार 2.5 लाख, ना जाल्यार त्याची किंमत 4 लाख. म्हणजे घरान जर कोण बरो ना जालो जाल्यार प्रायव्हेट हॉस्पिटलांत सुद्धा तुम्ही गेले जाल्यार तुमकां पैसे फारीक करपाची गरज ना. कोण फारीक करता पैसे? कोण फारीक करता? अरे गव्हर्नमेंट म्हणजे कोण? हा, बीजेपी सरकार. हांव फारीक करता. गव्हर्नमेंट म्हणून कोण वेगळा न्ही? हा, लोकांक हेच कळना. बीजेपी सरकार, कमळाचे सरकार. गव्हर्नमेंट म्हणून कोण आणि वेगळो पणजे बसना. हांवूच तो. आता कळ्ळें न्ही? बऱ्याच जणांक दिसता गव्हर्नमेंट म्हणून आनी कोण आहा? बीजेपी सरकार ते प्रायव्हेटान पैसे फारीक करता. म्हणजे एके वाटेंतल्यान आमी ह्यो सगळ्यो गजाली सातत्यात करता. हांव शिक्षण क्षेत्रान आसा. हांव 3 हायर सेकंडरीज आनी हांव 2 कॉलेजीस हांव चलयतां. आनी हातून आमी केन्नाच भेदभाव करनात. आमी कोणी आसूं, आमी क्रिस्तांवचे भाव भयणां आसूं, हिंदू भाव भयणां आसूं, मुसलमान भाव भयणां आसूं, आमी तांकां सगळ्यांक घेतात. विद्यार्थी आसूं, शिक्षक आसूं. दुसरे म्हणटे आमी टेम्पो स्पोर्ट्स क्लब चलयतात. आतांच तुमकां सुभाष बाबान सांगले, आता 57 वर्सां जाली आमी हे चलयतात टेम्पो स्पोर्ट्स क्लब. आणि कुंकळेचे भरपूर आमचे प्लेयर्स आसा, आमचे क्लबाक जे पळय खेळटा ते. आणि आमकां ताचो सगळ्यांचो इतलो अभिमान दिसता की तांणी गोंयचें नांव खरेंच वयर काडलां. तिसरे म्हणटा ते हांव गव्हर्नमेंट रुरल स्कूल चलयतां. आतां पर्यंत हांव 8 स्कुलां चलयतां, दोन्ही दक्षिण आनी उत्तर गोंयांत. आणि तातूंत आमी सगळे आमी साधन सुविधा दितात, आमी शिक्षण दितात आणि हांगाय आमी केन्नाच भेदभाव करनात. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकार आणि संगीता ओली. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मायमोळे वास्को श्री वडेश्वर दामोदर देवस्थानाचो वर्धापन दीस व्हडा उमेदीन मनयलो. या निमतान लोकांनी आरती भजनाचो घोस्त काढलो. धार्मिक तशेंच सांस्कृतिक कार्यावळींचोय हातूंत आस्पाव आसलो. पळयात काय खीण. आज 12 वर्धापन आज आम्ही साजरा करता. तो आम्ही स्थापना करून 12 वर्सां जाली. 12 त्याच्या पयलीं 100 वर्सां पयलींची ती पयलवाल्यांनी चालू केलेली. पयलवान चालू करून आतां पयलवाले जे जाणटे आहा ते रिटायर जावन गेले, कोण ट्रान्सफर जाले. आतां न्यू भुरगे आले तेंचे कडेन ते जायना. बट आतां जाणटे डॉक्टर आसले तेंच्यांनी आमकां एक हे फुडाकार दिलो, तुमी सांबाळा
आमचे कडेन जायना पूण आमकां मान तेंचो मान तांकां आमी दिल्लो आहा पयलो मान तांकां खातीर आमी आमचें कार्य फुडें करता आनी आतां आमी सगळें मिळून करता वाड्यार सगळें मेळून बायलां भुरगीं सगळीं मेळून साजरो सेलिब्रेट करता आमी आनी तितून आतां तो हें अशें आहा की जें मागता तें आमकां मेळटा बरी जायती वर्सां जालीं हांगा पयलीं स्थळ आसलो म्हणजे 100 वर्सां स्थळ आसलो मजा आसला पयलीं हेच्या पयलीं कितें काळो घालो लायटी घालो तेन्ना आपली ज्योत दाखयतालो तो ट्रॅकार वयता आसतना ज्योत दाखयतालो आपली आतां लायटी बिटी येयला आतां तितलें हें ना पूण तो उलो मारता फाटीं उबो जाता तो कळटा सावळी आहा ती फाटीं उबो जाता रातचो एकटो येता तो उलो मारलो तो फाटीं उबो आसता तो तें चालू आसता तेजें पूण आतां आमी सगळें मेळून हें करून हें करता पूण तरी भावार्थ जालें तें मागता तें मेळटा आमकां. गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. सप्तकाच्या शेवटाक मळब निवळ आसतले पूण फुडल्या सप्तकात 8 आनी 9 तारखेक हळुवार पावस पडपाची शक्यताय हवामान विभागान दिल्या. सकाळी एकसुरे सुवातेर धुके पडटले जाल्यार फुडले 2 दीस उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती तिगून उरतली, IMDचे म्हणणे. आणि ह्याचे हे कोकणी खबराची त्रांगत सोपता मेळया फाल्यां याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.